Namaskar aspirants, I am Bhushan Godke. Today we are going to discuss how to study modern world history for UPSC GS Mains examination that is going to be conducted from 21st August 2026. सो मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो कॅन्डिडेटने कशा पद्धतीने काय करायचं आहे तर डील करायचं आहे. अगेन यू नो दॅट UPSC हॅज डिस्क्राइब्ड इट्स सिलेबस फॉर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री दॅट मीन्स हिस्ट्री सिलेबस पार्ट स्टार्ट फ्रॉम द सिग्निफिकंट इव्हेंट्स फ्रॉम द 18th सेंचुरी ऑनवर्ड. आणि त्याचबरोबर UPSCने 2013 पासून 2025 पर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं आहे की जे UPSCने वर्ल्ड हिस्ट्रीवर प्रश्न विचारलेले आहेत ना ते फार काही रेग्युलरली प्रश्न विचारलेले नाही. मीन्स अगेन ट्वाईस इन अ इयर वगैरे जे असेल त्या पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे प्रश्न विचारले. म्हणजे 2 वर्षात एकदा असेल किंवा 5 वर्षामध्ये असं काही आणि काही ठिकाणी तर बराचसा गॅप आपल्याला त्या ठिकाणी होत असताना तो दिसतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न येतो कॅन्डिडेटला की हिस्ट्रीच्या बाबतीत इट इज अ बल्की सब्जेक्ट आणि बल्की सब्जेक्टमध्ये जर असेल तर प्रिलियमसाठी ॲटलिस्ट एन्शियंट मेडिवलचा जो पार्ट आहे तो प्रिपेअर केलेला असतो. आर्ट अँड कल्चरचा पार्ट असेल तो प्रिपेअर केलेला असतो. मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीचा जो पार्ट मॉडर्न इंडियाचा जो पार्ट आहे तो प्रिपेअर केलेला असतो. पण मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीचा जो पार्ट असेल तो प्रिपेअर केलेला नसतो. मग आता याच्यामध्ये कमी टाईम पिरियडमध्ये मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीला आपण कशा पद्धतीने डील करायला पाहिजे हे बऱ्याच कॅन्डिडेटला काय असतो तो इश्यू असतो. तर तोच तो त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण प्रॉब्लेम काय करणार तर या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, एक मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट असा आहे की तो तुम्ही म्हणजे स्किप पण करू शकत नाही आणि बी फ्रँकली झालं तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे तो त्याच्यामध्ये पण काय आहे तर लेस आहे. म्हणजे प्रश्न किती विचारले जात आहेत 2-3 वर्षातून एकदा त्यांनी ते प्रश्न त्या ठिकाणी विचारत असताना आपल्याला दिसत आहेत. आता ह्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की आपला वेळ पण दिला गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये जो वेळ असेल तो मॅक्सिमम पण नको ऑप्टिमम जेवढं त्याचं वेटेज आहे तेवढं दिलं गेलं पाहिजे. आणि जर वर्ल्ड हिस्ट्री तुमचा व्यवस्थित असेल किंवा थेमॅटिक लेवलला जर तुम्ही तो व्यवस्थित कव्हर केलेला असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला IRला पण होतो. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचे बरेचसे जे ओरिजिन्स जे इश्यूज होत आहेत ते आपल्याला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये दिसतात मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री जर व्यवस्थित समजलं असेल तर IR समजेल. IR समजलं तर इंटरनल सिक्युरिटीचे जे इश्यूज असतात किंवा सिक्युरिटीचा जो अँगल आहे तो पण त्या ठिकाणी काय तर इम्पॉर्टंट ठरतो. पुन्हा मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री व्यवस्थित केली त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला एसेमध्ये पण कामात येतात. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर एथिक्समध्ये असेल तर त्याच्यामध्ये पण त्याचे काय होते तर इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन्क्लूड होतो. मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जसं डिस्कस करतो त्याच्यामध्ये UNO सारखे ज्या ऑर्गनायझेशन्स असतील नामसारखे ज्या ऑर्गनायझेशन्स असतील त्या IRमध्ये पण काय ठरतात तर इम्पॉर्टंट ठरतात. तर जास्त वेळ न दरवडता आपण याच्यामध्ये की मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीला कशा पद्धतीने आपल्याला डील करायला पाहिजे हे बघू. आता हे बघण्या अगोदर सिलेबस तर तुम्ही प्रत्येकाने बघितलेला असेल तर या ठिकाणी तुमच्या सिम्प्लीसाठी आपण प्रयासने काय केलेलं आहे तर हा जो सिलेबस आहे मित्रांनो सिलेबस काय केला आहे तर क्लासिफाय करून दिलेला आहे. आता हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड विल इन्क्लूड इव्हेंट्स फ्रॉम 18th सेंचुरी ऑनवर्ड. म्हणजे जेव्हा असं मुलं म्हणतात किंवा कॅन्डिडेट्स इव्हेंट्स द्याल GS1 UPSC GS1 पेपर कंप्राइज वर्ल्ड हिस्ट्री. इट इज नॉट अ वर्ल्ड हिस्ट्री, इट इज अ मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. म्हणजे मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो त्याच्यामध्ये आणि इम्पॉर्टंट इव्हेंट जे असेल ते 18th सेंचुरीपासून स्टार्ट होत आहेत. मग इम्पॉर्टंट आस्पेक्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, वर्ल्ड वॉर्स, रिड्रॉवल ऑफ नॅशनल बाउंड्रीज, कॉलोनायझेशन, डिकॉलोनायझेशन अँड इम्पॉर्टंट पॉलिटिकल फिलॉसॉफीज लाईक कॅपिटलिझम, सोशलिझम, कम्युनिझम एक्सेट्रा. आणि त्याच्यानंतर देअर फॉर्म्स अँड इफेक्ट्स ऑन द सोसायटी. म्हणजे हे जे डिफरंट पॉलिटिकल फिलॉसॉफीज असतील त्याचे फॉर्म्स कशामध्ये आपण करू शकतो की कुठकुठल्या फॉर्ममध्ये ते दिसत आहेत आणि त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो इम्पॅक्ट सोसायटीवर कशा पद्धतीने होतो. आता हा सिलेबस तर आपण या ठिकाणी डिकोड केलेला आहे. पण याच्यामध्ये पण बघत असताना तुम्ही हा सिलेबस कशा पद्धतीने डिकोड करू शकतात तर तेच आपण एक काय घेऊया एक आस्पेक्ट लक्षात घेऊया. आता हा मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. आता मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट याचा जो स्टार्टिंग पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे तो 18th सेंचुरी सांगितलेला आहे. ठीक आहे 18th सेंचुरी ऑनवर्ड. पण जर PYQचं पण ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो तर त्याच्यात लक्षात येतात काही इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यावर ते प्रश्न विचारत असताना दिसत आहेत. मग इम्पॉर्टंट कॉम्पोनंट जर आपण लक्षात घेतले तर याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत डिफरंट रिव्होल्युशन्स. या रिव्होल्युशन्समध्ये असेल तर फर्स्ट आपण इम्पॉर्टंट जो आस्पेक्ट घेऊ शकतो तो म्हणजे अमेरिकन रिव्होल्यूशन. Again, if we see syllabus, UPSC has not mentioned about American Revolution or French Revolution. Till UPSC asked question on impact of American Revolution and French Revolution on world. मग हे आपला आस्पेक्ट जो असेल तो हिडन आस्पेक्ट तो पण आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे का तर लक्षात घ्यायला पाहिजे. आता हा झाला अमेरिकन रिव्होल्यूशन. देन क्वेश्चन कम्स ऑन फ्रेंच रिव्होल्यूशन. फ्रेंच रिव्होल्यूशन पण काय प्रश्न विचारलेले आहे. याचबरोबर इम्पॉर्टंट रिव्होल्यूशन कुठलं आहे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. इट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट रिव्होल्यूशन. देन रशियन रिव्होल्यूशन अँड देन चायनीज रिव्होल्यूशन. दीज आर द इम्पॉर्टंट रिव्होल्यूशन्स. ह्याच्यामध्ये काय हे इम्पॉर्टंट रिव्होल्यूशन्स आहेत. याच्या व्यतिरिक्त जर बघितलं अजून याच्यामध्ये रिव्होल्यूशन्सचा स्कोप आहे का तर आहे. फ्रेंच रिव्होल्यूशन नंतर युरोपमध्ये जे रिव्होल्यूशन्स होत आहेत रिव्होल्यूशन ऑफ 1830s आणि 1848
किंवा तुम्ही याला फ्रेंच रिव्होल्यूशनचा जो एक्सटेंडेड पार्ट आहे तो पण कन्सिडर करू शकतात का, तो कन्सिडर करू शकतात. अमेरिकन रिव्होल्यूशन झालं तर अमेरिकन रिव्होल्यूशनला जे अलाइन पार्ट्स आहेत किंवा अलाइन पॉईंट्स आहेत ते पण आपल्याला लक्षात असले पाहिजे. तो कुठला म्हणजे अमेरिकेचं जे कॉन्स्टिट्यूशन असेल ते अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन अँड देन अमेरिकन सिव्हिल वॉर. दॅट अमेरिकन सिव्हिल वॉर स्टार्टेड फ्रॉम 1861 दॅट लास्टेड अप टू 1864. मग हे जे इम्पॉर्टंट रिव्होल्यूशन्स आहेत या रिव्होल्यूशन्सपैकी जर बघितलं या 3 इम्पॉर्टंट रिव्होल्यूशन्सवर त्यांनी आतापर्यंत बऱ्यापैकी प्रश्न विचारले आहेत. रशियन रिव्होल्यूशन आणि चायनीज रिव्होल्यूशनवर अजूनपर्यंत त्यांनी प्रश्न विचारलेले नाही. म्हणजे हा इम्पॉर्टंट जर रिव्होल्यूशन्सचा पार्ट आहे हा पण त्याच्यामध्ये करू शकतो का इन्क्लूड, तर करू शकतो. देन सेकंड इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे जे 18th सेंचुरीच्या ऑनवर्ड जे इव्हेंट्स आपल्याला दिसत आहेत. मग ते कुठकुठले दिसत आहेत याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो कॉलोनायझेशन, डिकॉलोनायझेशन अँड रिड्रॉवल ऑफ नॅशनल बाउंड्रीज. आता कॉलोनायझेशन, डिकॉलोनायझेशन अँड रिड्रॉवल ऑफ नॅशनल बाउंड्रीज इट इज ऑल्सो वन टॉपिक. हिला काय करायचं आहे, हे 3 वर्ड जरी वेगळे असले तरी आपल्याला एकत्र काय करायचे त्याला कन्सिडर करायचे आहेत. मग याच्यामध्ये येत असताना यांनी आतापर्यंत कशावर प्रश्न विचारलेला आहे, एशिया कॉन्टेक्स्ट, त्याच्यानंतर आफ्रिका याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. अजून कुठला बाकी काय त्यांचा राहिलेला तो म्हणजे लॅटिन अमेरिका. अगेन इन एशिया दे हॅव डायव्हर्सिफाईड द क्वेश्चन्स ऑन डिफरंट थीम्स. मग एशियामध्ये जो असेल तो मलाया पेनिन्शुलावर प्रश्न विचारलेला आहे. इंडियावर आहे का, आहे. इंडियामधले इंडेंचर्ड लेबर्ड असतील त्याच्यावर विचारलेलं आहे. कॉलोनायझेशन किंवा डिकॉलोनायझेशनच्या इम्पॅक्टवर आहे का. रेल्वेज इंट्रोडक्शन अक्रॉस डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजे रेल्वेचा जो इम्पॅक्ट आहे तो रेल्वेचा इम्पॅक्ट पण विचारलेला आहे का, तर त्यांनी इम्पॅक्टवर प्रश्न विचारलेला आहे. ते पण आपण कशामध्ये घेऊ शकतो, कॉलोनायझेशनवर डिकॉलोनायझेशन. याचे जे इम्पॅक्ट्स असतील या इम्पॅक्ट्सवर प्रश्न विचारला आहेत का, तर आहे. पुन्हा याच्यामध्ये काय की तो रेल्वेचा जो क्वेश्चन आहे आपण पुढे बघणार आहोत कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले तो. मग त्याला कॉलोनायझेशन, डिकॉलोनायझेशन अँड रिड्रॉवल ऑफ नॅशनल बाउंड्रीज. त्याच्यानंतर जर इम्पॉर्टंट आस्पेक्ट बघितला ज्यांनी आतापर्यंत प्रश्न विचारले तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत त्या इम्पॉर्टंट इव्हेंट्समध्ये वर्ल्ड वॉर्स. मग याच्यामध्ये वर्ल्ड वॉर्स असेल तर वर्ल्ड वॉरमध्ये वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर सेकंड आणि इंटर वर्ल्ड जो काही पिरियड बिटवीन द 2 वर्ल्ड वॉर्स. मग याच्यामध्ये क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे वर्ल्ड वॉर फर्स्ट, देन इंटर वॉर पिरियड, देन वर्ल्ड वॉर सेकंड. याच्यावर काय केलेलं आहे पुन्हा त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. आता त्यानंतर जर आपण बघितलं याच्यानंतर अजून इम्पॉर्टंट याच्यात आपण क्लासिफाय करू शकतो का, तर क्लासिफाय करू शकतो इम्पॉर्टंट जे काही इव्हेंट्स असतील. इम्पॉर्टंट इव्हेंट्स. मग इम्पॉर्टंट इव्हेंट्सवर कुठला प्रश्न त्यांनी आतापर्यंत विचारलेला आहे तर 1956 मध्ये झालेला जो सुएज कॅनल क्रायसिस आहे तो. क्रिसिस. देन लेनिनने जी पॉलिसी अडॉप्ट केली होती रशियामध्ये त्याचा इंडियावर काय इम्पॅक्ट दिसतोय तो. तर तुम्ही एक तर रशियन रिव्होल्यूशन किंवा जो इम्पॉर्टंट इव्हेंट आहे त्याच्यामध्ये पण काय करू शकता तर क्लासिफाय करू शकतात. लेनिन रिलेटेड जो पार्ट असेल तो. आणि आता जो इम्पॉर्टंट अजून एक पार्ट राहतोय त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की डिफरंट पॉलिटिकल फिलॉसॉफीज. पॉलिटिकल फिलॉसॉफीज. आता पॉलिटिकल फिलॉसॉफीज जर बघितलं याच्यामध्ये सिलेबसमध्ये कुठकुठला आस्पेक्ट दिलेला आहे तो म्हणजे कॅपिटलिझम, देन सोशलिझम अँड देन कम्युनिझम अँड एटसेट्रा. देअर फॉर्म अँड इम्पॅक्ट ऑन द सोसायटी असं पण याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे. तर डायरेक्टली या पॉलिटिकल फिलॉसॉफीजवर क्वेश्चन वगैरे विचारले का नाही, पण त्याचे मॅनिफेस्टेशन किंवा त्याचा जो स्कोप आहे त्याच्यावर विचारले का आहे. जर याच्यामध्ये आपण लक्षात घेतले कॅपिटलिझमचा अँगल, कॅपिटलिझममध्ये पण 3 इम्पॉर्टंट फेज कंप्राइज अंडर कॅपिटलिझम. फर्स्ट इज मर्कंटलिझम, सेकंड वन इज इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, थर्ड वन इज फायनान्शियल कॅपिटलिझम. अगेन इफ वी सी द अमेरिकन रिव्होल्यूशन, द फॉर्म ऑफ कॅपिटलिझम ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द अमेरिकन रिव्होल्यूशन मीन्स मर्कंटलिझमचा जो ॲस्पेक्ट आहे तो त्याच्यावर पण क्वेश्चन विचारले का, विचारलेला आहे.
त्यानंतर जर आपण बघितलं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, अगेन इट इज द डायरेक्ट मॅनिफेस्टेशन ऑफ कॅपिटलिझम, म्हणजे त्याच्यावर जो प्रश्न आहे तर आहे का, त्याच्याशी आपल्याला त्याचे डिफरंट फॉर्म्समध्ये दिसत आहे का, तर दिसत आहे. देन कम्युनिझमच्या अँगलमध्ये काही इम्पॅक्ट आपल्याला किंवा त्याचे फॉर्म्सवर दिसत आहेत का मॅनिफेस्टेशन. रशियन रिव्होल्यूशन आहे, चायनीज रिव्होल्यूशन आहे. अँड देन कोल्ड वॉर इज ऑल्सो वॉर बिटवीन capitalism versus communism. And then again socialism. Then when the third world country came into existence, including the example of India, याच्यामध्ये काय, इंडिया जेव्हा इंडिपेंडंट होतोय तर जी इकॉनॉमिक पॉलिसीज त्यांनी इम्प्लिमेंट केलेली तर ती कशाच्या बेसिसवर आहे, तर सोशलिझमच्या बेसिसवर आहे. म्हणजे लेनिनने कुठली पॉलिसी काय केलेली होती, ॲक्सेप्ट केली होती रशियामध्ये, आणि त्याचा जो इंडियामध्ये काय होतं तर इम्पॅक्ट किंवा त्याच्याशी कसा कोरिलेशन आहे, कॉम्बिनेशन ऑफ कम्युनिझम आणि त्याच्यानंतर काय सोशलिझम किंवा कॅपिटलिझमचे जे एलिमेंट आहेत ते पण आपण न्यू इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये जे आहेत, जे लेनिनने काय केलेले होते तर इम्प्लिमेंट केले होते, त्याच्यामध्ये दिसत आहेत का, तर त्याच्यामध्ये दिसत आहेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी वर्ल्ड हिस्ट्रीचा जर सिलेबस बघताय तर त्याला सिलेबसला जर डिकोडिफाय केलं किंवा कोडिफाय केलं, त्याच्यामध्ये डिकोड केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की इम्पॉर्टंट जे इव्हेंट्स आहेत ते इव्हेंट्स त्याच्यामध्ये कुठले आहेत. त्याच्याचबरोबर जर आपण क्वेश्चन्स व्यवस्थित इंटरप्रिट केले तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की कुठल्या थीम्सवर जे आहेत तर त्यांनी काय विचारलेले आहेत, तर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जर सिलेबसचे जे पॉईंट्स दिलेले आहेत ते सिलेबसचे पॉईंट्स जर आपण प्रत्येक इव्हेंट्समध्ये जर लिंक करत गेलो तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं जे टेम्पलेट आहे ते टेम्पलेट एक क्रिएट होईल, आणि त्या टेम्पलेटमध्ये जर तुम्ही सिलेबसमधले कीवर्ड टाकले तर तुमचं उत्तर काय होणार आहे त्या ठिकाणी बाकीच्यांपेक्षा वेगळं. कारण मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स काय करतात, एक म्हणजे बाजारामध्ये कुठलं पुस्तक अवेलेबल असेल ते रीड करतात आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या असतील जर प्रश्न त्या अनुषंगाने आला तर ते सॉल्व्ह करतात. अदरवाईज दुसऱ्या कुठल्या नोट्स वगैरे असतील तर त्या रीड करतात आणि ते रीड केल्यानंतर ते त्याच्या संबंधात जसे प्रश्न आलेले असतात जसं त्यांना आठवतं त्या पद्धतीने ते लिहिण्याचा प्रयत्न करतात. पण सांगण्याचं तात्पर्य काय, इथपर्यंत ह्या गोष्टी आलेल्या आहेत ना, ह्या गोष्टी एकमेकांना इंटरलिंक कशा करत आहेत ते इंटरलिंकेजेस पण आपल्याला काय कसले पाहिजे तर समजले पाहिजे. कारण वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जर बघितलं जरी कॅन्डिडेटला तो समजण्यासाठी डिफिकल्ट वाटत असला पण एकदा जर तुम्हाला त्याचे लिंकेजेस लक्षात आले, म्हणजे कॉज इफेक्ट ॲनालिसिस जर लक्षात आलं की कशामुळे कुठले इव्हेंट त्या ठिकाणी घडत आहे. फॉर एक्झाम्पल कॅपिटलिझम, टेक द एक्झाम्पल ऑफ कॅपिटलिझम. मग कॅपिटलिझममध्ये काय आहे, मीन्स ऑफ प्रोडक्शन शुड बी ओन बाय द इंडिव्हिज्युअल पर्सन, किंवा आपण असं म्हणू शकतो की ग्रुप ऑफ द पर्सन. प्रायव्हेट कन्सेप्ट जो असेल तो त्याच्यामध्ये आले आहेत. त्यांची व्हॅल्यू सिस्टम काय, याच्यामध्ये लिबर्टी आहे, रिस्पेक्ट फॉर द राईट आहे, तो कॅपिटलिझमचा अँगल आला. मग कॅपिटलिझमचा जो एक भाग आहे तो म्हणजे काय, मर्कंटलिझम, अमेरिकन रिव्होल्यूशनला सांगितलं. त्याच्यानंतर कॅपिटलिझमचा दुसरा भाग आहे तो इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जर असेल पहिले इंग्लंडमध्ये येतं, बाकीच्या युरोपमध्ये वगैरे होतं, त्याचे पण फॉर्म. मग इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं तर त्याचा इम्पॅक्ट जो असेल तो कशामध्ये दिसतोय, तर कॉलनायझेशनमध्ये दिसतोय. हा कॉलनायझेशन झाला तर त्याच्यानंतरची जी आस्पेक्ट आहे तर मग तो डिकॉलनायझेशन. मग डिकॉलनायझेशन झाल्यानंतर कॅपिटलिझम वर्सेस कम्युनिझम यांच्यामध्ये जे इंटरलिंकेजेस आहे ते दिसत आहेत का, ते दिसत आहेत. कारण ज्यावेळेस त्या कॉलनायझेशनमध्ये जात आहेत तर कॉलनायझेशनच्या मागेच काय होतं तर प्रॉफिट, आणि कॅपिटलिझमचा जर बेस व्हॅल्यू आपण बघितली तर ती कुठली दिसते, ते प्रॉफिटची दिसते. म्हणून याच्यामध्ये काय की ज्यावेळेस तुम्ही इंटरलिंकेजेस करायला शिकतात तर हिस्ट्री तुम्हाला काय होते तर इझी होते. हा महत्त्वाचा पार्ट काय करायचा आहे लक्षात ठेवायचा. सेकंड आस्पेक्ट याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत, जेवढ्या थीम्स आतापर्यंत विचारल्यात त्या तर करायच्याच आहेत, पण वी शुड रेडी फॉर द नेक्स्ट स्टेप टेकन बाय द UPSC. जर समजा आतापर्यंत जेवढे त्यांनी थीम्स कव्हर केले आहेत ते तुम्ही कव्हर करतायत, ते सगळे सिरियस ॲस्पिरंट कव्हर करणार आहेत. पण मग तुमचा डिफरन्स बाकीच्यांपेक्षा कसा की बाकीच्यांनी जे प्रिपेअर केलं नाही ते जर तुम्ही करून ठेवत असाल आणि त्याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय ॲडेड ॲडव्हान्टेज मिळणार आहे. मग याच्यामध्ये बघितलं जे इम्पॉर्टंट रिव्होल्यूशन आहे आतापर्यंत कशावर आलेलं आहे, अमेरिकन रिव्होल्यूशनवर आलेलं आहे, फ्रेंच रिव्होल्यूशनवर आलेलं आहे, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इंग्लंडमध्येच काय झाला, त्याचे जे इम्पॅक्ट आहेत ते इम्पॅक्ट त्यावेळेस काय झाले होते, आणि करंटशी लिंकेजेस म्हणजे इंडियाशी असणारं त्याचं जे काही सिमिलरिटी त्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. रशियन रिव्होल्यूशनवर ॲज सच डायरेक्टली प्रश्न विचारला आहे का, तर तो डायरेक्टली प्रश्न विचारलेला नाही. देन इफ यू सी द चायनीज रिव्होल्यूशनवर पण प्रश्न विचारलेला आहे का, नाही. त्याच्यानंतर फ्रेंच रिव्होल्यूशनवर आलेला आहे, पण फ्रेंचमध्ये झाल्यानंतर 1830s आणि 1848चा जो काही रिव्होल्यूशन आहे त्याच्यावर प्रश्न विचारले आहेत का, तर त्याच्यावर प्रश्न विचारले नाही. म्हणजे ती थीम, हा जो आस्पेक्ट आहे हा काय करायचा आहे आपल्याला इम्पॉर्टंटली लक्षात ठेवायचा आहे. म्हणून करत असताना आपण कशा पद्धतीने करू शकतो. पुन्हा न्यू रिव्होल्यूशन किंवा कुठलीही थीम करत असताना याच्यामध्ये कशा पद्धतीने करायचं आहे, एक फ्रेमवर्क असेल, ते फ्रेमवर्क तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे. फ्रेमवर्कच्या बाबतीमध्ये कसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही जर इव्हेंट असेल, कारण हिस्ट्रीमध्ये जे असेल तर इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत, म्हणजे अमेरिकन रिव्होल्यूशन इव्हेंट आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं डिकॉलनायझेशन इट इज ऑल्सो इव्हेंट. मग हे जे इव्हेंट्स आहेत, मग इव्हेंट जे असेल व्हॉट वॉज इट, फॉर एक्झाम्पल इफ क्वेश्चन कम्स ऑन फ्रेंच रिव्होल्यूशन वॉज वॉट इट, त्याच्यानंतर अमेरिकन रिव्होल्यूशन हे काय होतं, म्हणजे एक याच्यामध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे की नेमकं याच्यामध्ये काय झालेलं आहे. अमेरिकन रिव्होल्यूशनमध्ये असेल तर आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो की ब्रिटनच्या 13 कॉलनीज आहे,
ब्रिटनच्या 13 कॉलनीज त्यांच्या फ्रीडमसाठी किंवा जे इकॉनॉमिक इंटरेस्ट आहेत त्याच्यासाठी कोणाच्या अगेन्स्टमध्ये लढत आहेत, तर कॉलनिलिझमच्या अगेन्स्टमध्ये लढत आहेत आणि ते त्या ठिकाणी काय करतायत, तर लिबरेशन त्या ठिकाणी होत असताना दिसते आपल्याला. मग हे वॉज वॉट इट, त्याचा जो टाईम पिरियड असेल तो टाईम पिरियड पण आपल्याला लक्षात घेणे त्या ठिकाणी गरजेचं आहे. इम्पॉर्टंट स्टेक होल्डर. दुसरं जर आस्पेक्ट लक्षात लागलं, वाय वॉज इट हॅपन. याच्यामध्ये काय आहे, तर कुठलाही इव्हेंट झाला असेल तर त्याच्या मागचे कारणं कुठली असतील ते आपल्याला काय करायचं आहे, तर फाइंड आउट करायचं आहे. मग फाइंड आउट करत असताना जेव्हा तुम्ही टेम्पलेट यूज करणार आहेत, काही गोष्टी यूज करणार आहेत, तर जो पहिले आपण बघितला एखादी पॉलिटिकल फिलॉसॉफी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो का. कॅपिटलिझम असेल, सोशलिझम असेल किंवा कम्युनिझम असेल, तो इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे का, तो त्याच्यामध्ये काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये कुठली फिलॉसॉफी असेल, ठीक आहे, त्याला पण तुम्ही ॲड करू शकता. इम्पॉर्टंट पर्सन्स जे असतील, 2-3 इम्पॉर्टंट पर्सन्स असेल त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. अमेरिकन रिव्होल्यूशनमध्ये सॅम्युअल ॲडम सारखे जे नाव आहेत तर ते लक्षात ठेवले तर त्याच्यामध्ये काय तर चालतं आहे. मग याच्यामध्ये काही पर्सन्स वगैरे असतील किंवा पर्सनॅलिटीज असतील ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि बाकीचे तर डायमेन्शन तुम्हाला माहीत असतात. सोशल अँगल, सोशल रिझन काय असला पाहिजे, पॉलिटिकल काय असला पाहिजे, इकॉनॉमिक काय असला पाहिजे, या गोष्टी तर तुमच्या त्याच्यामध्ये काय बऱ्याच मुलांना ह्या गोष्टी माहीत असतात की ते टेम्पलेट कशा पद्धतीने करायचं. मग हे कशामुळे काय काय गोष्ट घडलेला आहे. मग ही गोष्ट घडल्यानंतर थर्ड आस्पेक्ट याच्यामध्ये इम्पॅक्ट्स. याचे जे इम्पॅक्ट्स आहेत तर इम्पॅक्ट्स कशा पद्धतीने ते झालेले आहेत. आता इम्पॅक्ट बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एक म्हणजे लोकलाइज इम्पॅक्ट. लोकलाइज इम्पॅक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन फर्स्टली स्टार्टेड इन इंग्लंड. मग तिथे त्याच्यावर काय इम्पॅक्ट झाला होता. देन आफ्टरवर्ड लोकल, नंतर रिजनल. रिजनल म्हणजे फॉर एक्झाम्पल रिजन ऑफ युरोप. मग इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाली असेल तर त्याचा युरोपवर काय इम्पॅक्ट झालेला आहे, तो एक आस्पेक्ट. त्यानंतर जर आपण बघितलं तर वर्ल्डवर त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो वर्ल्डवर त्याचा इम्पॅक्ट कसा झालेला आहे हा पूर्ण त्याच्यामध्ये घ्यायचा. आणि वर्ल्डमध्ये इन्क्लूड करत असताना इंडिया स्पेसिफिक अँगल जो आहे तो लक्षात ठेवायचा. बिकॉज दे आर एम्फोसायझिंग ऑन द डिफरंट इव्हेंट्स अकर्ड इन वर्ल्ड हिस्ट्री अँड इट्स इम्पॅक्ट ऑर देअर इम्पॅक्ट्स ऑन इंडिया. मग इंडियावर त्याचा इम्पॅक्ट, फॉर एक्झाम्पल अमेरिकन रिव्होल्यूशन झालं, मग अमेरिकन रिव्होल्यूशन हाऊ इट इन्स्पायर इंडियन हिस्ट्री. मग आता इंडियन नॅशनल काँग्रेस जे काँग्रेसचं नाव आहे तर ते अमेरिकेचं जे काँग्रेस आहे त्याच्यावरूनच त्या काँग्रेसवर नाव लिहिलेलं आहे, तो आहे. त्याच्यानंतर इन्स्पिरेशन फॉर नॅशनल स्ट्रगल, मग तो जो असेल तर फ्रीडम असला पाहिजे, तो एक आस्पेक्ट आहे. फ्रेंच रिव्होल्यूशन, लिबर्टी, इक्वलिटी, फ्रॅटर्निटी त्याच्यामध्ये आहे. सोशलिझमचा जो इम्पॅक्ट बघितला तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सोशलिझम 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने काय केलं तर ॲडेड केलेली आहे. हे जे अँगल्स आहेत ना, हे अँगल आपल्याला काय करायचे आहेत याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. म्हणजे एवढं जर असेल तर कुठल्याही कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला काय आहे तर प्रश्न विचारला गेला. फॉर एक्झाम्पल इम्पॅक्ट, आता जर आपण बघू पुढे की इम्पॅक्ट ऑफ अमेरिकन रिव्होल्यूशन अँड फ्रेंच रिव्होल्यूशन ऑन वर्ल्ड असला तर पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय किंवा इंडियाचा जो अँगल आहे तो पण त्याच्यामध्ये घ्यायचा. रिजनल कुठला आहे, लोकलाइज कुठला आहे, तेवढे इम्पॅक्ट त्याच्यामध्ये घ्या. पुन्हा याला इफ यू फर्दर वॉन्ट टू क्लासिफाय इट, मग लोकलाइजला सोशल इकॉनॉमिकल पॉलिटिकल असेल, रिजनलला असेल सोशल इकॉनॉमिकल पॉलिटिकल असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड असेल किंवा इंडिया असेल. आणि इम्पॉर्टंट आस्पेक्ट म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही कन्क्लुजन वगैरे लिहित आहे किंवा तुमच्याकडे स्कोप आहे तर इट्स लिंकेजेस विथ प्रेझेंट कॉन्टेक्स्ट. लिंक इट विथ प्रेझेंट कॉन्टेक्स्ट. प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये असेल तर त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी मेन्शन केला पाहिजे. मग मेन्शन याच्यामध्ये कॉलनायझेशन, डिकॉलनायझेशनचा असेल तर त्याचे जे इश्यूज आहेत किंवा आफ्रिकेमध्ये अजून पण जो स्ट्रगल चालू आहे तर ते स्क्रॅम्बल फॉर आफ्रिकेचे रिफ्लेक्शन अजून पण या ठिकाणी दिसत आहेत का, तर त्या ठिकाणी दिसत आहेत. सेकंड आस्पेक्ट जर आपण बघितलं तर ट्रिटी ऑफ व्हर्सायले. मग ट्रिटी ऑफ व्हर्सायले व्हॉट इज टीचर्स अस की कुठलाही समजा डिफिटेड पर्सन असेल तर त्याला ह्युमिलिएट केलं, तर ह्युमिलिएट केल्यानंतर त्याचे जे रिपरकशन्स असतात ते निगेटिव्हमध्ये होतात. मग आता समजा USA आणि इराण यांचं काय चालू आहे तर पीस निगोशिएशन डीलबद्दल डिस्कशन चालू आहे. मग आता याच्यामध्ये जर दोघांनी काय केलं तर विन विन सिच्युएशन मेंटेन केली आणि एकमेकांचा जो रिस्पेक्ट आहे तो जर राखला तर जे काही पीस डील वगैरे असेल ती लॉंग टर्ममध्ये काय तर सर्वाईव्ह होऊ शकते. अदरवाईज काय होणार आहे ते ब्रेकडाऊन होणार आहे. मग हे जे अक्रॉस वर्ल्ड जे इव्हेंट्स चालू आहे जे तुम्ही IRमध्ये रीड करतात तर त्याच्याबरोबर तुम्ही याचं कुठे इंटरलिंकेजेस करू शकतात का, तो पण आस्पेक्ट तुम्हाला काय करायचा आहे तर बघायचा आहे. म्हणजे हे जे टेम्पलेट आहे हे टेम्पलेट जर व्यवस्थित तुम्ही पुट केलं ना मित्रांनो, जे इम्पॉर्टंट ज्या थीम्स आहेत त्याच्यावर, तर आणि प्रत्येकासाठी काय करायचे 3-3, 4-4 पॉईंट काय करायचे तुमचे काढून घ्यायचे. म्हणजे इव्हन प्रश्न समजा 15 मार्क्ससाठी आला किंवा 10 मार्क्ससाठी आला
तर आपला क्वेश्चन आपल्याला हा व्यवस्थित डील करता आला पाहिजे. नोट्स एक तुमचे 10, 15, 20, 25 पेजेसचे होते, A4 साईज जो काही पेपर असेल त्याच्यावर. आणि त्याच्यावर जर प्रश्न येतो आणि तुम्ही ऑब्जेक्टिव्हली जर चांगलं उत्तर लिहित आहेत तर ऑब्व्हियसली तुम्हाला काय मिळणार आहे, तर मार्क मिळणार आहे. तर आता तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी किंवा तुमच्या सिम्प्लीसाठी या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जो सिलेबस आहे ना, तो सिलेबस जरा डिटेलमध्ये काय केलं तर डिकोड केला आहे. मग सुरुवात करत असताना रिनायसा, तसं रिनायसाचा जो काही मिनिंग आहे तो त्याच्यामध्ये येत म्हणजे सिलेबसमध्ये मेन्शन पण नाही केलेला आणि 18th सेंचुरीपासूनच्या अगोदर हा रिनायसाचा झालेला आहे. पण रिनायसा समजून घेणं इम्पॉर्टंट कशासाठी, जर एनलाइटमेंट समजून घ्यायचं असेल तर रिनायसा समजून घेतला पाहिजे. म्हणून रिनायसाचा जो आस्पेक्ट आहे तर तो आता याच्यामध्ये पूर्ण डिटेलिंग दिलेली आहे, म्हणजे त्याचा मिनिंग काय किंवा मेजर आयडियाज काय, त्याचे कॉजेस काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय, मेजर डेव्हलपमेंट काय दिलेले आहे. त्याच्यानंतर राईज ऑफ द आयडिया ऑफ नेशन स्टेट इन युरोप, मग हा जो आस्पेक्ट आहे हा कशा पद्धतीने होतो, हे जे सगळे आस्पेक्ट आहे याच्यामध्ये काय आपल्याला दिसत आहे. कारण नेशन स्टेट पण होत असताना 2 आस्पेक्टमध्ये होतात. पहिले राजे जे असतील, किंग, ट्रीटी ऑफ वर्सायले नंतर की आमचं एक जे नेशन वगैरे असलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर लोकांना वाटतं की आपलं नेशन असलं पाहिजे. हा जो आस्पेक्ट आहे की हा महत्त्वाचा आहे. म्हणजे पहिले त्यांना वाटतं की आपलं स्टेट असलं पाहिजे आणि नंतर नेशन स्टेटचा कॉन्सेप्ट तो येतोय. मग नंतर अमेरिकन रिव्होल्यूशन. आता हे अमेरिकन रिव्होल्यूशनच्या अगोदर बघितलं इथं एनलाइटमेंट आउटसाइड द युरोप, आणि रिनायसा आणि एनलाइटमेंट तुम्ही सोबत स्टडी करू शकता ते करू शकतात. म्हणजे पहिले रिनायसा करून घ्या, नंतर एनलाइटमेंट. आणि हे अमेरिकन रिव्होल्यूशन काय, एनलाइटमेंट ज्यावेळेस बाहेर जाते युरोपच्या बाहेर तर त्याचा इम्पॅक्ट आहे. मग अमेरिकन रिव्होल्यूशन पण कसला इम्पॅक्ट दिसतो, तर एनलाइटमेंटचा इम्पॅक्ट दिसतो. म्हणजे तो पण डायमेन्शन तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात का, करू शकतात. मग त्याच्यामध्ये अमेरिकेच्या पुन्हा तेच व्हॉट वॉज इट, व्हॉट वेअर द डिफरंट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर अमेरिकन रिव्होल्यूशन अँड व्हॉट वॉज द इम्पॅक्ट, याच्यामध्ये काय करायचं त्याला लक्षात ठेवायचं आहे. Then again, if you are preparing for American Revolution, then simultaneously prepare for the अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन. आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत, एक त्याचे जे 10 अमेंडमेंट्स आहेत त्या व्यवस्थित थोडे लक्षात घ्या. त्याच्यानंतर वेदर इट वॉज अ इकॉनॉमिक डॉक्युमेंट हा एक आहे, आणि इट्स सिमिलरिटी विथ और इट्स इम्पॅक्ट ऑन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे जे 3 आस्पेक्ट आहेत ते लक्षात ठेवायचं. अगेन यू विल सी दॅट और यू विल आस्क दॅट सर वाय शुड वी प्रिपेअर दॅट की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन वॉज इकॉनॉमिक डॉक्युमेंट ऑर नॉट. लक्षात घ्या, हे जवळपास जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं ना, काही वेळेस UPSC काय करते, ऑप्शनलचे सब्जेक्टमधले जे क्वेश्चन्स आहेत ते उचलते आणि डायरेक्टली तुमच्या GSमध्ये टाकतात. मग जर समजा क्वेश्चन फ्रेम होत असेल अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन संदर्भात, या 3 अँगलमध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. मग त्या अँगलनेच तुम्हाला काय करायचं तर प्रिपेअर करायचं आहे. देन सायमल्टेनियसली प्रिपेअर द अमेरिकन सिव्हिल वॉर. अमेरिकन सिव्हिल वॉरवर काय करायचं आहे ते प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. अगेन लिंकेजेस लक्षात येतात, त्याच्यानंतर नेमकं काय गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट त्या ठिकाणी काय झालेला आहे अमेरिकेवर. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रेंच रिव्होल्यूशन. अगेन इन फ्रेंच रिव्होल्यूशन व्हॉट वॉज इट, इट्स डिफरंट फेजेस, द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इट अकरन्स अँड इट्स इम्पॅक्ट. ठीक आहे. अगेन इम्पॅक्ट रिजनल बघितलं तर फ्रान्सवर काय, लोकल बघितलं तर फ्रान्सवर काय, रिजनल बघितलं तर युरोपवर काय, त्याच्यानंतर वर्ल्डवर काय, आणि इंडियन कॉन्टॅक्समध्ये असेल तर इंडियावर त्याचा इम्पॅक्ट काय होत असते, आणि प्रेझेंट कॉन्टिन्युएशनमध्ये त्याचं काही दिसतंय का. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेन ऑफ टेररचा जर आपण फेज बघितला फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये, मग हे काय लक्षात येतं की रेन ऑफ टेररसारखे जर समजा रिव्होल्यूशनसारखे ॲस्पेक्ट असतील तर पहिले जे डेमोक्रेटिक इलिमेंट्स त्यांनी रिव्होल्यूशन थ्रू अचीव केलेले होते, कॉन्स्टिट्यूशन जे प्रिपेअर केलेलं होतं ते पण त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे तो पण अँगल आपल्याला काय देते महत्त्वाचा या ठिकाणी दिसतोय. म्हणजे तो टेररिझमचा जो अँगल आहे किंवा एक्सेसिव्ह यूज ऑफ फोर्सचा जो अँगल आहे तो कुठल्याही मुवमेंटमध्ये काय तर परमिसिबल नाही आहे. याचे लिंकेजेस आपल्याला काय करता आले पाहिजे. देन राईज ऑफ नेपोलियन. आता नेपोलियन पण इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही एथिक्स ज्यावेळेस वाचता म्हणजे बघाल क्वेश्चन वगैरे तर बऱ्याच वेळेस ते स्टेटमेंट बेस क्वेश्चन्स वगैरे विचारतात, त्याच्यामध्ये मग नेपोलियनच्या संदर्भात वगैरे, तर मग याला तिथे तुम्ही कोट करू शकतात किंवा एसेमध्ये जर असेल तर एसेमध्ये कोट करू शकतात. आणि हे जर नेपोलियनच्या बाबतीमध्ये गोष्ट लक्षात ठेवायची आणि एकदा तुम्हाला नेपोलियन लक्षात आला तर मग मॉडर्न इंडियाशी पण तुम्ही काय करू शकतात त्याचं लिंकेजेस करू शकतात. मग जो ग्रेट गेम थिअरी असेल, मग त्याच्यानंतर जर आपण बघितले तर भारतामध्ये असणारी ती अफगाण पॉलिसी जी असेल त्याच्याशी कसं कोरिलेट आहे. त्याच्यानंतर जर आपण लक्षात घेतलं की सिंध जो असेल तो ब्रिटिशांना का हवा होता, पंजाब असेल त्याच्यावर त्यांनी का कंट्रोल मिळवला. म्हणजे हे जे इंटरलिंकेजेस आहे हे जर तुम्ही त्याच्यामध्ये मेंटेन केले तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, एक तर तुमचा वर्ल्ड हिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो मॉडर्न इंडियामध्ये पण ते पॉईंट तुम्ही घ्याल, त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. आणि दुसरा आस्पेक्ट जर आपण याच्यामध्ये लक्षात घेतलं तर ते जे वर्ल्ड इंडियन हिस्ट्रीच्या एलिमेंट्स जर तुम्ही याच्यात पण टाकले तर तुमचं आन्सर बाकीच्यांपेक्षा काय असणार आहे तर एनरिच असणार आहे. देन इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. आता इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनवर पण त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे आतापर्यंत लक्षात घ्या काय, व्हॉट वॉज इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, वाय इट फर्स्ट अकर इन इंग्लंड. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर असेल तर डिफरंट फॅक्टर्स जे रिस्पॉन्सिबल होते ते, त्याच्यानंतर इंग्लंडवर त्याचा जो इम्पॅक्ट झालेला आहे तो, आणि त्याच्यानंतर जो इम्पॅक्ट झालेला आहे त्याचबरोबर भारताबरोबर त्याची काही सिमिलरिटी असेल तो. मग त्याच्यानंतर त्यांनी जपानमध्ये जे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आहे त्याच्या संदर्भात क्वेश्चन्स विचारले. मग अजून कुठलं बाकी आहे तर मग फ्रान्समध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. सेकंड जर आपण बघितलं तर जर्मनीमधलं असणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर USA मध्ये असेल आणि रशियामधलं जे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन येतं आहे ते काय वेळ कधी येतं आहे
तर ज्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे त्याचा जो फाउंडेशन आहे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी लेनिन ठेवतोय आणि त्याच्यानंतर जेव्हा स्टॅलिन येतोय तर 5 इयर इकॉनॉमिक प्लॅन वगैरे ज्यावेळेस स्टार्ट होत आहे तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन त्याचं तिथे स्टार्ट होतं. हे जे थीमॅटिक लेवलला गोष्टी आहेत त्या पण लक्षात ठेवायच्यात, त्यांच्यामध्ये सिमिलरिटी आणि डिफरन्सेस. याच्यामध्ये ॲड करत असताना आता जे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0 आहे त्याच्याबरोबर तिथपर्यंत तुम्ही याला लिंक करू शकतात का तुमच्या कन्क्लुजनमध्ये तर करू शकतात. किंवा जर इथे तुम्ही स्मॉल अशी टाईमलाईन दाखवली की फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन कधी झाला, त्याचे फीचर्स काय होते, सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन काय झाला, त्याचे फीचर्स काय होते, थर्ड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन कसं झालं, त्याचे फीचर्स काय, आणि फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं त्याचे फीचर्स काय. म्हणजे जो व्हॅल्युएशन किंवा करंट लिंकेजेस आहे तो करंट लिंकेजेस तुम्ही करू शकतात का, करू शकतात. अगेन युनिफिकेशन ऑफ इटली अँड जर्मनी, याच्यावर अजूनपर्यंत प्रश्न विचारलेला आहे का, तर नाही. म्हणजे जसं आपण कॉलोनायझेशन, डिकॉलोनायझेशन, रिड्रॉल ऑफ नॅशनल बाउंड्रीज म्हणतोय, तर त्याच्याशी संबंधित असणारा जो इम्पॉर्टंट ड्रायव्हिंग फॅक्टर आहे तो नॅशनलिझम पण आहे. आणि तो नॅशनलिझमचा जो इलेमेंट आहे तो आपल्याला फ्रेंच रिव्होल्यूशनपासून इव्हॉल्व होत असताना दिसतोय. मग याच्यावर पण क्वेश्चन फॉर्म होऊ शकतं का इटली आणि जर्मनीवर, तर इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. आणि त्याचबरोबर जर्मनीचं युनिफिकेशन झाल्यानंतर फर्स्ट वर्ल्ड वॉरपर्यंत जे लिंकेजेस आहेत ते तर तुम्हाला माहितीच आहे. मग त्याच्यामध्ये जी अलायन्सची सिस्टम आहे ती अलायन्सची सिस्टम पण वर्ल्ड वॉरला काय करते तर लिंक करते. आणि त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत का की फर्स्ट वर्ल्ड वॉरसाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स कुठले आहेत, तर ह्या कॉन्टॅक्टमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणून याच्यावर पण आपल्याला काय युनिफिकेशन ऑफ इटली इन जर्मनी एकदा स्टोरी फॉर्ममध्ये लक्षात घ्या. अगेन वॉज वॉट इट, डिफरंट स्टेक होल्डर्स, नेमकी प्रोसेस काय झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं त्याचा इम्पॅक्ट जो असेल पुन्हा अगेन कसा लिहायचा आहे तर लोकल, त्याच्यानंतर रिजनल, देन वर्ल्ड आणि इंडियन कॉन्टॅक्ट्समध्ये कुठे जोडता आला तर त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता. फॉर एक्झाम्पल बिस्मार्क, आता हे सरदार पटेल असेल त्यांना इंडियामधलं बिस्मार्क, जसं त्यांनी इथे यांनी काय केलेलं आहे तर जर्मनीचं युनिफिकेशन, तसं इंडिया इंडिपेंडन्स झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल असेल तर इंडियामधले जे स्टेट्स होते त्यांना इंटिग्रेट करण्याचं पण काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे हे जे इंटरलिंकेजेस आहे हे तुम्हाला मॉडर्न इंडियामध्ये पण काय तर कामात पडणार आहे. मग कॉलोनिझम, इम्पेरियलिझम आणि डिकॉलोनायझेशन याच्यामध्ये आता बऱ्याच मुलांना जो असेल याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणजे कॉलोनियलिझम आणि इम्पेरियलिझम याच्यामध्ये जर डिफरन्स करून घेतात, पण कॉलोनियलिझम आणि न्यू कॉलोनियलिझम आणि इम्पेरियलिझम आणि न्यू इम्पेरियलिझम याच्यामध्ये डिफरन्स येतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, इम्पेरियलिझमचे एलिमेंट्स किंवा कॉलोनियलिझमचे एलिमेंट्स तर तुम्हाला माहीत असतात. मग इम्पेरियलिझममध्ये जर बघितलं तर इम्पेरियलिझममध्ये जो न्यू इम्पेरियलिझमचा आस्पेक्ट येतो हा नियर अबाउट लास्ट क्वार्टर ऑफ द 19th सेंचुरीमध्ये स्टार्ट होतो. म्हणजे नॅशनलिझमचे फोर्सेस जसे स्प्रेड होत आहेत, इंटिग्रेशन ऑफ जर्मनी, त्याच्यानंतर जर इटली वगैरे बघतायत, आणि हे जे न्यूली नेशन स्टेट एक्झिस्ट होत आहेत, हे न्यूली नेशन स्टेट असेल तर त्यांच्या नॅशनल प्राईडसाठी किंवा प्रॉस्परिटीसाठी यांना पण काय करायचं आहे तर त्या ठिकाणी कॉलोनीज हवे आहेत. मध्ये स्क्रॅम्बल फॉर आफ्रिका वगैरे असेल ती जी प्रोसेस या ठिकाणी चालू होते, इट्स कॉल ॲज अ न्यू इम्पेरियलिझम. आणि ह्या न्यू इम्पेरियलिझम नियर अबाउट फर्स्ट वर्ल्ड वॉर जोपर्यंत स्टार्ट होते तोपर्यंत त्या ठिकाणी कंटिन्यू होते. त्याच्यानंतर सेकंड टर्म्स करायचं न्यू कॉलोनियलिझम. दॅट न्यू कॉलोनियलिझम चे जे प्रॉमिनंट एलिमेंट्स आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला कधी दिसतात सेकंड वर्ल्ड वॉर नंतर. कारण सेकंड वर्ल्ड वॉरपर्यंत मोस्ट ऑफ दी अक्रॉस वर्ल्ड जर बघितलं तर डिकॉलोनायझेशनची प्रोसेस काय झाली आहे तिथे एक्सपर्टाईट झालेली आहे. मग त्या कॉन्टॅक्समध्ये अगोदर ज्या मास्टर कॉलनीज होत्या म्हणजे मास्टर कंट्रीज होत्यात किंवा मदर कंट्री म्हणू शकतो, ते मदर कंट्रीजने ज्या या कॉलनीज त्यांच्या लिबरेट केल्या होत्या तिथं पण त्यांचे इकॉनॉमिक इंटरेस्ट त्यांनी मेंटेन करून ठेवलेले जे आहेत त्याला न्यू कॉलोनियलिझम. फॉर एक्झाम्पल चायना जो असेल तर चायनाचा जो इकॉनॉमिक इंटरेस्ट आफ्रिकामध्ये आहे तर ते आफ्रिकामध्ये करत असताना त्यांचं फक्त एक्सप्लॉयटेशनच करतायत. त्या ठिकाणी आफ्रिकेला फारसा त्याचा काही फायदा होत नाही आहे. मग तो जो अँगल आहे त्याच्यावर तो येतो तो न्यू कॉलोनियलिझम. तर न्यू कॉलोनियलिझम अजूनपर्यंत चालू आहे का, तो अजूनपर्यंत चालू आहे. तर तो आस्पेक्ट आपल्याला काय करायचा आहे लक्षात घ्यायचे आहेत. त्याचे जे न्यू इलिमेंट्स आहेत तर ते आपल्याला काय आता मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे असतील तर त्याच्यामध्ये पण तुम्ही काय तर बघू शकतात. मग ते जे करंट लिंकेजेस आहेत जे तुम्ही IR मध्ये अक्वायर्ड करणार आहे ते इथे तुम्ही घेऊ शकतात का, तर घेऊ शकतात. पुन्हा वर्ल्ड वॉर फर्स्ट त्याच्या मागचे कॉजेस, सिग्निफिकंट इव्हेंट्स आणि इम्पॅक्ट्स काय झाले. पुन्हा युरोपवर काय झालेलं आहे, अक्रॉस वर्ल्डवर काय झालेलं आहे, आणि इंडियाशी असणार त्याचे जे लिंकेजेस असतील त्याच्यामध्ये काय करायचे ते करायचे आहेत. आणि आतापर्यंत त्याचा जो काही इश्यूज वगैरे आहे तो काही त्याच्यामध्ये चालू आहे का, तर त्याला पण तुम्ही काय करू शकतात तर लिंक करू शकतात. किंवा जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की ट्रिटी ऑफ वर्सायली ज्यावेळेस झाली आणि त्या ट्रिटी ऑफ वर्सायलीमध्ये जर्मनीला ज्या पद्धतीने ह्युमिलिएट केलेलं होतं त्या ह्युमिलिएशनमुळे जर्मनीने सेकंड वर्ल्ड वॉरसाठी काय तर रिस्पॉन्सिबल राहिलेलं आहे. मग त्या कॉन्टॅक्ट्समध्ये आताच्या प्रेझेंट कॉन्टॅक्ट्समध्ये जर असेल तर कोणालाही ह्युमिलिएट न करतात जे वॉर किंवा जी काही संधी असेल ती कशी असली पाहिजे तर इक्वल बेसिसवर असली पाहिजे. मग रशियन रिव्होल्यूशन, बोल्शेविक रिव्होल्यूशन काय, फॅसिस्ट आणि काउंटर रिव्होल्यूशन याच्यामध्ये जे आता याच्या संदर्भात इनडायरेक्टली क्वेश्चन विचारला होता की ड्युरिंग इंटर वॉर पिरियड दर डिफरंट इव्हेंट्स अकर्ड इन द युरोप दॅट वेअर मीन्स अगेन्स्ट दी डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स. म्हणजे अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो विचारला आहे इथं. आपण एक मिनटं जस्ट हे जे प्रश्न आहे तो एक पाहू म्हणजे तो आपल्याला काय तर लक्षात येईल. हां बघा,
देअर अरोज अ सिरियस चॅलेंजेस टू द डेमोक्रॅटिक स्टेट सिस्टम बिटवीन द टू वर्ल्ड वॉर्स इल्युसिडेट द स्टेटमेंट. म्हणजे पुन्हा याच्यामध्ये काय आहे, जो फॅसिझमचा इन्क्रीज होणारा आस्पेक्ट आहे तो महत्त्वाचा, आणि कम्युनिझमचा पण त्या ठिकाणी काय होतोय, तो इन्हान्समेंट होते, आणि त्याच्यानंतर कॅपिटलिझम तर ऑलरेडी त्या ठिकाणी होताच. मग ह्या कॉन्टेक्स्टमध्ये पण प्रश्न विचारले का, तर इनडायरेक्टली विचारलेले आहेत. म्हणून याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड असलं पाहिजे का, तर प्रिपेअर्ड असलं पाहिजे. त्याच्यानंतर वर्ल्ड वॉर सेकंडवर पण काय कॉजेस, सिग्निफिकंट इम्पॅक्ट आणि सिग्निफिकंट इव्हेंट्स आणि इम्पॅक्ट्स असतील. ऑब्व्हियसली पुन्हा सांगितलं की रिजनल, ग्लोबल आणि वर्ल्डची आणि इंडियाशी असणारा त्याचा जो रिलेशन आहे, तर त्याच्यामध्ये ते आपल्या लक्षात असले पाहिजे. चायनीज रिव्होल्यूशनवर आतापर्यंत प्रश्न विचारला का नाही, एकदा वाचून घ्या. पुन्हा इंडियावर पण त्याचे काय इम्पॅक्ट होत आहेत ते लक्षात घ्या. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा माओइझम, त्याचेच हे जे चायनीज रिव्होल्यूशनचे जे मॅनिफेस्टेशन आहे ते आपण आपल्या इथे काय तर बघू शकतो. कोल्ड वॉरवर प्रश्न विचारला गेला आहे का, तर कोल्ड वॉरवर प्रश्न विचारलेला नाही. पण त्याच्यामध्ये फक्त कोल्ड वॉर चालू असताना जो सिग्निफिकंट इव्हेंट झाला आहे, सुएझ क्रिसिस कॅनल जो किंवा सुएल कॅनल क्रिसिस असेल 1956मध्ये, तो जो झालेला आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारले. तर याची पण एक जी थीम आहे, ती थीम पण काय करून ठेवायची, तर व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे. कारण ती जर थीम लक्षात घेतली तर त्याच्यावर जे प्रश्न विचारले ते कोल्ड वॉरवर करत असताना काय आहे की कोल्ड वॉरचा जो फेजेस असतील डिफरंट ते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं क्युबन मिसाईल क्रिसिस असेल, तो इव्हेंट व्यवस्थित लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आर्म रेस अँड डिसआर्मामेंट्स असेल, तो एक आस्पेक्ट असेल. आणि त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन ऑफ USSR आणि त्याचा जो इम्पॅक्ट झालेला आहे तो. याच्यामध्ये जे काही गोष्टी मेन्शन नाही केलेल्या आहेत, तर युएनओ तुम्ही IR मध्ये स्टडी करतात, तर त्याच्यामुळे तो तिथून जातं. नाम जो असेल, नॉन अलाइनमेंट मुवमेंट, ती पण तुम्ही त्याच्यामध्ये स्टडी करतात. म्हणजे थर्ड वर्ल्ड कंट्रीज आणि नाम हे एकत्र येतं आहे. त्याच्यानंतर युरोपियन युनियन. आता युरोपियन युनियनची जी सुरुवात जरी ती आपल्याला बघितलं 1991मध्ये दिसली, पण युरोपियन इकॉनॉमिक युनियन आहे त्याची जी सुरुवात आहे आपल्याला सेकंड वर्ल्ड वॉर नंतर झालेली दिसते. मग तिथपर्यंतचा जो पार्ट आहे, तिथपर्यंतचा पार्ट थोडा आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. मग तिथून मॅस्ट्रिक्ट ट्रिटी वगैरे म्हणजे काय, नंतर मग ब्रेक्झिटचा थोडा इश्यू वगैरे असेल, ठीक आहे तो. आणि आता जी युरोपमध्ये सिच्युएशन काय चालू आहे तिथं तुम्ही IRमध्ये शिकून घेतात. मग समजा याच्यावर जर पण प्रश्न आला, तर थोडं वर्ल्ड हिस्ट्रीचा जर ओव्हरव्ह्यू घेतलेला असेल, तर याच्या संबंधितले प्रश्न पण डील होऊ शकतात का, होऊ शकतात. नंतर पॉलिटिकल फिलॉसॉफीज लाईक कम्युनिझम, कॅपिटलिझम आणि सोशलिझम. आता याच्यावर एक्सप्लिसिटली प्रश्न विचारले आहेत का, तर एक्सप्लिसिटली प्रश्न नाही विचारले. मग याला डील करत असताना प्रॉमिनंटली काय की कम्युनिझम त्यांनी सिलेबसमध्ये म्हटलं आहे, त्याची जी डेफिनेशन असेल ती डेफिनेशन कम्युनिझममध्ये. मग मार्क्सिझमचा जो आस्पेक्ट आहे किंवा मार्क्सने आणि फ्रेडरिक एंगलने जे कंट्रीब्युशन दिले आहे ते. कॅपिटलिझम असेल, कॅपिटलिझमचे 3 फेजेस, मर्कंटलिझम, इंडस्ट्रियल कॅपिटलिझम आणि फायनान्शियल कॅपिटलिझम, तो आस्पेक्ट. सोशलिझम, अगेन सोशलिझमचे जे डेफिनेशन असेल ते. त्याच्यानंतर प्रपाऊंडर कंट्रीज असतील कुठकुठले आहेत, त्याचे मॅनिफेस्टेशन कुठे कुठे दिसत आहेत. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, कम्युनिझमचे मॅनिफेस्टेशन आपल्याला कुठे दिसतं आहे, तर रशियन रिव्होल्यूशन असेल, त्याच्यानंतर चायनीज रिव्होल्यूशन असेल त्याच्यामध्ये दिसतं आहे. आणि वर्ल्ड वॉरमध्ये असेल तर कम्युनिझम वर्सेस कॅपिटलिझम, तो आस्पेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. त्याच्यातलं एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकतात, कधी घेऊ शकतात. पुन्हा मग लोकलाइज जे इव्हेंट झाले, मग क्युबन मिसाईल क्रिसिस सारखे वगैरे असणारे, चायनामध्ये रिव्होल्यूशन झाले, हे वर्ल्डच्या कॉन्टेक्स्टमध्ये तर लोकल इव्हेंट आहेत ना, मग ते कुठले झालेत तो एक लक्षात ठेवायचा. अक्रॉस वर्ल्ड त्याचा इम्पॅक्ट काय झाला, कोल्ड वॉरमध्ये तुम्ही त्याला काउंट करू शकतात. आणि इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये कशा पद्धतीने त्याचा काय झालं तर इम्पॅक्ट झालेला आहे ते पण लक्षात घ्यायचं आहे का, ते घ्यायचं आहे. मग कम्युनिझम असेल तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1924 नंतर, त्याच्यानंतर 1925मध्ये त्याची इस्टॅब्लिशमेंट होते. ते पुढे पुढे कसं जातात. कम्युनिझमचे जे इन्फ्लुएन्स आहे किंवा लेफ्टचे, ते ट्रेड युनियनमध्ये कशा पद्धतीने दिसतात. काँग्रेस सोशलिस्ट पार्टीसारखे असतील त्याच्यामध्ये दिसतात. इंडिया इंडिपेंडन्स झाल्यानंतर पहिले कम्युनिस्ट गव्हर्नमेंट असेल तर केरळमध्ये आलेले त्याच्यामध्ये दिसतात. आणि आतापर्यंत जर तुम्ही बघितलं बंगालमध्ये म्हणजे किंवा केरळमध्ये आता जे लेटेस्टपर्यंत जे इलेक्शन झाले, तर असं लक्षात येतं की कम्युनिझम तो कुठेच किंवा कुठल्याच पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला तो दिसत नाही आहे. मग तो जो इलेमेंट आहे तो इलेमेंट तुम्ही त्याला लिंक करू शकतात का, तर लिंक करू शकतात. कारण त्यांनी आणि सोसायटीवर त्याचे इम्पॅक्ट वगैरे विचारलेले आहेत. मग कम्युनिझमच्या कॉन्टेक्स्टमध्ये मग लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असेल, तो पण आस्पेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकतात का, तर घेऊ शकतात. नंतर कॅपिटलिझमचे जसं तुम्हाला सांगितलं अक्रॉस वर्ल्ड कशामध्ये दिसतात. न्यू फॉर्म ऑफ कॅपिटलिझम किंवा आपण म्हणू शकतो की फायनान्शियल कॅपिटलिझम, MNCs वगैरे असतील ते. त्याच्यानंतर मग न्यू कॉलनिलिझमचा जो आस्पेक्ट आहे तो कशाशी इन्स्पायर होतो, तर कॅपिटलिझमचेच त्या ठिकाणी काय इन्स्पायर्ड होत असताना दिसतोय. मग त्याच्यामध्ये पुन्हा वर्ल्ड लेवलला काय इम्पॅक्ट होतोय, इंडियामध्ये असेल तर इंडियामध्ये कशा पद्धतीने आहे. मग कॅपिटलिझममध्ये जर बघितलं तर मग पुन्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, आय एम फॉरगेटिंग द नेम, थॉमस पिकेटिंग. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं ना की कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ असेल ती एक 1% ऑफ द पॉप्युलेशन जी आहे टॉपची, त्याच्याकडे 40% ऑफ द वेल्थ आहे, बाकीच्यांकडे तर काहीच नाही आहे. मग हे कॅपिटलिझमचा जो आस्पेक्ट आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकतात का, तर तो त्याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकतात. मग त्याला सोल्युशनमधून या ठिकाणी काय तर दिसतंय तर सोशलिझम. मग सोशलिझम म्हणजे काय, स्टेट ड्रिवन एफर्ट्स फॉर द वेलफेअरिस्टिक वेलबिंग ऑफ द ह्युमन बिंग. म्हणजे काय, स्टेट ओरिएंटेड जे काही वेलबिंगचे एफर्ट्स चालू आहे ते त्याच्यामध्ये काय तर सोशलिझममध्ये येतात. मग सोशलिझममध्ये
ॲस्पेक्ट जर आपण बघितलं, वेस्ट मिनिस्टर जे मॉडेल वगैरे होते जर्मनीमध्ये, ते त्याच पद्धतीचं असेल तर ते इंडियामध्ये आपण अडॉप्ट केलेलं आहे. आणि इंडियामध्ये असणारा जो सोशलिझम आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकतात का, तर करू शकता. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, जर प्रश्न आला तर त्याला कुठल्या स्ट्रक्चर वेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याचं उत्तर लिहायचं आहे, हे समजायला पाहिजे का, हे समजायला पाहिजे. तुमच्या सिम्प्लिसिटीसाठी आपण काय केलं, इथं सिलेबस डिकोड पण केलेलं आहे. इथे जे प्रश्न बघितले PYQ, तर तुम्हाला असं लक्षात येतं मित्रांनो की ज्या पद्धतीने थीम्स विचारलेले आहेत त्या बेसिसवर काय केलेले आहेत, तर प्रश्न हे क्लासिफाय करून दिलेले आहेत. जस्ट अ मिनिट. आता इथे बघा, जसं जो मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितला ना, तर त्याच्यामध्ये याच्याशी कोरिलेट म्हणजे त्याचं कोरिलेशन आहे का, इथून ते तुम्हाला समजेल. पहिला जो 2025 मध्ये प्रश्न होता, फ्रेंच रिव्होल्यूशन हॅज एन्ड्युरिंग रिलेव्हन्स टू द कंटेम्पररी वर्ल्ड, म्हणजे आताशी लिंकेजेस आहे का, आताशी त्यांनी लिंकेजेस केले, म्हणजे कुठलाही इव्हेंटचा कंटेम्पररी फील्डशी किंवा कॉन्टॅक्टशी रिलेव्हन्स लावायचा आहे का, तर रिलेव्हन्स लावायचा आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, मग फ्रेंच रिव्होल्यूशनला एन्ड्युरिंग रिलेव्हन्स टू द कंटेम्पररी वर्ल्ड, मग आताच्या समकालीन वर्ल्डमध्ये, मग रिजनल म्हणजे आताच्या फ्रान्समध्ये कसा रिलेव्हन्स आहे, आताच्या युरोपमध्ये कसा आहे, आताच्या वर्ल्डमध्ये कसा आहे, आताच्या इंडियामध्ये कसं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला क्लासिफाय करू शकतात का, तर क्लासिफाय करू शकतात. सेकंड, एक्सप्लेन हाऊ द फाउंडेशन्स ऑफ द मॉडर्न वर्ल्ड वेअर लेड बाय द अमेरिकन अँड फ्रेंच रिव्होल्यूशन्स, म्हणजे त्यांचे जे इम्पॅक्ट आहेत ते इम्पॅक्टच त्याच्यामध्ये त्यांनी काय केले ते विचारलेले आहेत. तो आस्पेक्ट याच्यामध्ये घ्यायचे. आणि काही व्हॅल्यू सिस्टम जर तुम्ही ॲड करू शकले, म्हणजे जसं नॅशनलिझम असेल, लिबर्टी असेल, त्याच्यानंतर इक्वालिटी असेल, फ्रॅटर्निटी असेल, या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज पण काय केल्या आहेत, या डिफरंट रिव्होल्यूशनने काय केलेल्या आहेत, तर लेड केलेल्या आहेत किंवा त्याला इन्फ्लुएन्स केलेला आहे. मग अमेरिकन रिव्होल्यूशन वॉज अन इकॉनॉमिक रिव्होल्ट अगेन्स्ट द मर्कंटलिझम, ऑब्वियस लगेच सांगितलं कॅपिटलिझमचेच मॅनिफेस्टेशन आहे. आणि हे तर क्वेश्चन म्हणजे हिस्ट्री ऑप्शनमध्ये विचारले गेलेले असतात. तर त्यांनी काय केलेलं आहे, 2013 मध्ये तिथलाच प्रश्न त्या पद्धतीने उचलून या ठिकाणी टाकलेला आहे. म्हणजे हे जे थीम्स आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे का, याच्यातलं डिबेट तर माहीत असलं पाहिजे. आता इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इंग्लंडमध्ये पहिल्यांदा का झालं, त्याच्यानंतर डिस्कस द क्वालिटी ऑफ पीपल, म्हणजे त्याचे जे इम्पॅक्ट असेल, आणि त्याच्यानंतर काय, हाऊ डज इट कम्पेअर विथ इंडिया ॲट द प्रेझेंट, म्हणजे आताच्या इंडियामध्ये जी असणारी सिच्युएशन आहे त्याच्याशी तुम्ही त्याला कसं कम्पेअर करतात, म्हणजे प्रेझेंट कॉन्टेक्स्ट आणि इंडियाचा जो इलिमेंट आहे तो इन्क्लूड केला आहे का, तर इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यानंतर लेट कमर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इन जपान इन्व्हॉल्व सर्टन फॅक्टर्स दॅट वेअर मार्कली डिफरंट फ्रॉम द वॉट वेस्ट हॅड एक्सपिरियन्स. पुन्हा वेस्टमध्ये जे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाले मग ते इंग्लंडमध्ये आहे, फ्रान्समध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, USA मध्ये आहे, त्याच्यापेक्षा हे कशा पद्धतीने वेगळं आहे. मग हे स्टेट लेड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आपल्या या ठिकाणी जपानमध्ये दिसतं आहे, म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. मग बाकीच्या ठिकाणी करून ठेवायचं काय, रशियामध्ये कसं आहे ते करून ठेवा, USA मध्ये कसं आहे ते करून ठेवा, जर्मनीमध्ये कसं आहे ते करून ठेवा. आणि प्रत्येकाचे 5-10 पॉईंट्स तुम्हाला काय तुमच्या नोट्समध्ये घ्यायचे. प्रोसेस ऑफ कॉलनायझेशन, डिकॉलनायझेशन, ब्रिंग आउट द सोशो इकॉनॉमिक इफेक्ट ऑफ द इंट्रोडक्शन ऑफ रेल्वेज इन डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. आता हे कसला इम्पॅक्ट आहे, हा कॉलोनियल्सने काय केले आहेत, तर ज्या काही रेल्वेज वगैरे इंट्रोड्यूस केले होतं मग त्याचे इम्पॅक्ट आता इंडियामध्ये जो जसा इम्पॅक्ट असणार तसंच त्या ठिकाणी असणार आहे. फक्त एक्झाम्पल घेत असताना मग तुम्हाला काय करायचं आहे, काही एक्झाम्पल इंडियातले घ्या, म्हणजे एशियामधले, काही असेल आफ्रिकेमधले घ्या, बाकी असेल तर ते लॅटिन अमेरिकामधले घ्या, म्हणजे पूर्ण वर्ल्ड जो असेल तो कव्हर होतोय का, तो कव्हर होतोय. वाय इंडेंचर्ड लेबर वॉज टेकन बाय द ब्रिटिश फ्रॉम इंडिया टू अदर कॉलनीज. अगेन याच्यामध्ये काय कसला आस्पेक्ट झाला हा, तर कॉलनिलिझमचा. आणि कॉलनिलिझमसोबतच त्याला सपोर्ट काय करतो किंवा ड्राईव्ह करणारा फॅक्टर तर कॅपिटलिझम. हॅव दे बीन एबल टू प्रिझर्व देअर कल्चरल आयडेंटिटी ओव्हर देअर, म्हणजे कल्चरल आयडेंटिटी ते हे करू शकतात का, प्रिझर्व करू शकले आहेत का, ते म्हणजे आता पण पुन्हा काय प्रेझेंटचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो त्यांनी काय विचारलेला आहे. व्हॉट प्रॉब्लेम्स युअर जर्मन टू द डिकॉलनायझेशन प्रोसेस ऑफ मलाय पेनिन्सुला, म्हणजे आशियामध्ये पण त्यांनी आता काय केलं आहे तर क्लासिफाय केलं आहे. मग त्याच्यामध्ये साऊथ ईस्ट एशिया जो असेल तो घेतलेला आहे. मग काही वेळेस साऊथ एशियामध्ये विचारू शकतात, काही वेळेस वेस्ट एशियाचा पार्ट येऊ शकतो. मग ते वेस्ट एशियामध्ये मग अरब नॅशनलिझमचा पार्ट त्याच्यामध्ये आला, ईस्ट एशियामध्ये असेल तर त्याच्यामध्ये चायनाचा पार्ट आला. ठीक आहे, मग हे जे आस्पेक्ट हे थोडे आपल्याला काय तर लक्षात असले पाहिजे आणि त्याचे जे पॉईंटर आहेत ते पॉईंटर फक्त आपल्या नोट्समध्ये असायला हवे. आता इथे जर बघितलं, अँटी कॉलोनियल स्ट्रगल इन वेस्ट आफ्रिका वेअर लेड बाय द न्यू इलिट ऑफ वेस्टर्न एज्युकेटेड आफ्रिकन्स, म्हणजे जे कंट्रीब्युशन आहे तर लीडर्सचं ते विचारलं आहे आणि वेस्ट आफ्रिकामध्ये विचारलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, व्हॉट वेअर द मेजर पॉलिटिकल इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट इन द वर्ल्ड विच मोटिवेटेड द अँटी कॉलोनियल स्ट्रगल इन इंडिया. तो पण एक आस्पेक्ट एक तर इच्छा ठेवा का, किंवा मॉडर्न इंडियामध्ये पण तुम्ही काय हे करू शकता, प्लेस करू शकता. आफ्रिका वॉज चॉप इन टू स्टेट्स आर्टिफिशियली क्रिएटेड बाय ॲक्सिडेंट ऑफ युरोपियन कॉम्पिटिशन अनालाइज. आता हा जो क्वेश्चन आहे हा कशाशी संबंधित आहे तर न्यू इम्पेरियलिझमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये संबंधित आहे. त्याच्यावर पण प्रश्न झाले. इम्पॉर्टंट इव्हेंट्स असेल सुएज क्रिसिस कॅनल 1956, ठीक आहे, हा वर्ल्ड इव्हेंटचा पण. आणि कुठल्या कॉन्टॅक्ट्समध्ये झाला तर कोल्ड वॉर चालू आहे. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1921 ऑफ लेनिनची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये तो क्वेश्चन विचारला गेलेला आहे. द वॉट पॉलिसी इन्स्ट्रुमेंट वर डिप्लॉय टू कंटेन द ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन, म्हणजे इंटरवॉर पिरियडमध्ये जो इव्हेंट झालेला आहे ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन, तर त्याच्यावर पण प्रश्न विचारला गेला आहे का, तो विचारला आहे. पण याच्यामध्ये पण जर बघितलं की देअर अरोज अ सिरियस चॅलेंजेस टू द डेमोक्रॅटिक स्टेट सिस्टम बिटवीन द 2 वर्ल्ड वॉर्स, म्हणजे 2 वर्ल्ड वॉरमधला जो पिरियड आहे त्याच्याशी जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत ते विचारले आहेत का,
ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर मग फॅसिझमशी संबंधित क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर हे फॅक्टर्स काय करायचे आहेत, व्यवस्थित करून ठेवायचे. नंतर हाऊ फार इट इज करेक्ट टू से दॅट द फर्स्ट वर्ल्ड वॉर वॉज फॉट इसेन्शियली फॉर द प्रिझर्वेशन ऑफ बॅलन्स ऑफ पॉवर. पुन्हा याच्यामध्ये जर बघितलं तेच बॅलन्स ऑफ पॉवर ची प्रोसेस जी सुरुवात जी चालू केली ते बिस्मार्कने केली आणि लिंकेजेस ही पुढे जे असेल युरोपमध्ये दिसतात आपल्याला तर फर्स्ट वर्ल्ड वॉरपर्यंत. म्हणजे त्याची जी रिझन्स आहेत तर रिझन्सवर विचारले आहेत का, विचारले. त्याच्यानंतर हा प्रश्न बघा, टू व्हॉट एक्सटेंट कॅन जर्मनी बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग द 2 वर्ल्ड वॉर्स डिस्कस क्रिटिकली. म्हणजे आता पुन्हा सेकंड वर्ल्ड वॉरसाठी जर असेल तर काय काय इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी, तर जर्मनीचं कंट्रीब्युशन कितपर्यंत आहे त्याला क्रिटिकली काय करायचं, अनालाइज करायचं आहे. आणि बाकीचे डायमेन्शन पण काय तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करणे एक्सपेक्टेड आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या की ह्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं, प्रिपेअर करायचं. आता सगळं म्हटलं तुम्ही की सर ठीक आहे तुम्ही सांगितलं काय कुठले थीम्स आहेत, कुठल्या करायच्या, त्याच्यामध्ये कुठले डायमेन्शन घ्यायचे, ते सगळं झालं. पण मग आता कुठून करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ना तर तुमच्यासाठी प्रयासने मित्रांनो काय केलेलं आहे, तर वर्ल्ड हिस्ट्रीचे जे नोट्स आहेत ना अगदी 52 to 60 पेजेसमध्ये काय केलं आहे तर कंपाईल करून दिले आहेत. याच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन वगैरे येऊन तुम्हाला हे नोट्स त्या ठिकाणी येतील. हे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जर असेल तर UPSC मेन्स जनरल स्टडीज 1च्या आस्पेक्टने काय केलेले आहेत, याच्यामध्ये ह्या नोट्स प्रिपेअर्ड केलेल्या आहेत. आता हे प्रिपेअर केलेल्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी ज्या असेल अगदी क्रिप्स फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत, कन्साईज फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत. आणि जेवढी गरज त्याच्या कशामध्ये आहे आता लक्षात घ्या की एक्झाममध्ये आहेत तेवढे सगळे एलिमेंट याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत का, तर बघू शकतात. एनलाइटमेंट, मॉडर्न आयडियाज, अमेरिकन रिव्होल्यूशन, फ्रेंच रिव्होल्यूशन, नेपोलियनिक एरा, अमेरिकन सिव्हिल वॉर असेल, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, इम्पेरियलिझम, कॉलोनियलिझम, रशियन रिव्होल्यूशन, राईज ऑफ फॅसिझम इन इटली, राईज ऑफ नाझिझम इन जर्मनी, चायनीज रिव्होल्यूशन, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, कोल्ड वॉर असेल. म्हणजे जेवढे इम्पॉर्टंट थीम्स आपण बघितले ते सगळे याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत का, तर इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे ही जी नोट्स आहे ह्या नोट्सवर तुम्ही म्हणजे डिपेंडेंट राहू शकतात का, तर डिपेंडेंट राहू शकतात. जिथे जिथे गरजेचं असेल तिथे तिथे इम्पॉर्टंट ज्या टाईमलाईन्स आहेत त्या टाईमलाईन्स किंवा डायग्राम वगैरे असेल त्या दिलेल्या आहेत का, तर त्या पण दिलेल्या आहेत. याच्यामुळे काय होणार तुम्हाला तुमच्या जे काही आन्सरमध्ये जे मित्रांनो तर व्हॅल्यू ॲडिशन काय येईल. जस्ट अ मिनिट. आता बघा सीड्स ऑफ रिव्होल्यूशन वगैरे असे डायग्राम वगैरे एखाद्या वेळेस तुम्ही सिम्पल जी एक्झाम फ्रेंडली असेल, जी एक्झाममध्ये तुम्ही ड्रॉ करू शकतात त्या पद्धतीने जर केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, तर बाकीच्यांपेक्षा ॲडिट चांगले मार्क त्या ठिकाणी मिळतील. ठीक आहे मित्रांनो, तो होप सो आजचं लेक्चर जे असेल ते तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलं असेल. तुम्हाला अजून याच्या संदर्भात जर काही हेल्प हवी असल्यास तर प्लीज ते कमेंट बॉक्समध्ये असेल तर तुमचे जे काही फीडबॅक्स असतील ते फीडबॅक्स कृपया द्या. आता आपण इथं थांबूया आणि नेक्स्ट अशाच इश्यूजवर आपण लवकर भेटत राहू. थँक्यू.